महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत तमाशा सम्राज्ञी, महाराष्ट्रातील तमाशा परंपरेतील एक धाडसी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व. जन्म पठ्ठे बापूरावांच्या तमाशातून प्रेरणा घेतलेल्या शाहीर भाऊ बापूमांग नारायणगावकर आणि शांताबाई या दाम्पत्यांपोटी पंढरपूर येथे झाला. 1990 मध्ये त्यांना कलेतील राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मी तमाशाची सुपारी घेतली आहे, आपल्याला फड वाजवावाच लागणार. पण ह्या अवस्थेत तमाशा या लोककलेला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजेच विठाबाई नारायणगावकर. माझी देखणी सुरत नाही हटत कुणाच्या नजरा. माझी पाठी हाय कोरी माझं रूप लई वारी नटे सावरी माळून हो गजरा. दिलबरा राजसा तुम्ही जरा बघा तरी, अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी. अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी. तुझ्या माझ्यापेक्षा तमाशा हा लई मोठा असतो. मला वचन दे, काही झालं किती अडचणी आल्या तरी तू रसिकांची सेवा करत राहशील. ह्या आपल्या वडिलांना दिलेल्या वचनापायी त्या गर्भारा अवस्थेत सुद्धा तमाशासाठी उभ्या राहिल्या. सोडुनी पाठीवर मोकळे नकळत ये कुठून ती धुंद मोगरा. आसमंती दरवळे वळून पाहते हसून लाजते हृदय आज होई का खुळे. त्यांच्या पोटात कळ येऊ लागली, पण त्यांनी तमाशा मात्र काही थांबवला नाही. मदन मंजिरी सुरत साजिरी मोराचा डौल दातात दाबुनी ओठ नजर ही थेट फेकते जाळ. रती जणू मदनाची उभी जशी वीज उमटावी नभी. मनातल्या कैन्यातील छबी लख लख मी चांदणी. आली नकलही नार करून शिरगार चांदीच्या तोल्यात मस्तीच्या झोपात काळी जमेजार नसण्याची कट्यारेली. अरे आम्हाला तुमचा नाच नाही बघायचा, विठाबाईंना बोलवा, आम्ही त्यांच्यासाठी आलोय. त्यांची प्रसूती झाली. कसलाही विचार न करता त्यांनी आपली नाळ दगडाने ठेचून त्या लहान लेकराला सोडून विठाबाई पुन्हा रंगमंचावर आल्या. नाच धरा पाऊल धरा जनाची मनाची जनाची मनाची. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. अहो आता तर यांचं पोट दिसत होतं. परवा कुणाची. अहो मला आत्ताच समजलं ते नुकत्याच माळून झालंय. परवा कुणाची. जा विठाबाई जा, आपल्या लेकरापाशी जा. परवा कुणाची. हे माऊली आम्हाला क्षमा कर. परवा कुणाची. हे ऐकून विठाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं आणि अशा या मोठ्या कलावंताला
त्या दिवशी लावणी सम्राज्ञी म्हणून नाव अर्पण करण्यात आलं. अशा होत्या आमच्या विठाबाई नारायण गावकर.